त्या लोकांनी प्रभादेवी स्टेशनला दिलं काय? आजकालच्या छोट्या छोट्या स्टेशनवरती तुम्हाला एस्केलेटर भेटतील. आम्हाला ना या साईडच्या लोकांना एस्केलेटरची सोय ना काय. तिकडे त्या लांब त्या बाजूला एक लिफ्ट आहे, ती तुम्ही युज करू शकता. तर त्यासाठी पण तुम्हाला एवढं आतमध्ये जावं लागतं आणि आता तिथे काम चालू आहे, तर लोक कशी काय फेस करणार आणि काय म्हणून ते लिफ्ट वापरायला जाणार? इकडे या साईडच्या लोकांना काय फायदा आहे? काहीच नाही. काहीतरी एस्केलेटर लावा आणि डिव्हिजन प्रोव्हाइड करा, कारण म्हातारी लोक आणि आपण लोक खूप तिकडे त्रास फेस करतात. त्यासाठी हीच विनंती आहे, बाबा रेल्वे जागी व्हा. पुन्हा स्टॅम्पेड यायची एक मौका देऊ नका कोणाला, प्लीज. त्याच सामान्य लोकांना तुम्ही काय दिलं? हे गर्दी आणि हे व्हॉट वी से आम्हाला जे कंजेस्टेड होऊन इकडे पोहोचावं लागतं, हे तुम्ही दिलंय. गर्दी आणि धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी तुम्ही आम्हाला दिली आजपर्यंत. 139 वाले म्हणतात की हे लोकल नॉर्मल लोकल ट्रेनचे कंप्लेंट घेण्यासाठी हे चॅनल नाही. तर जर इकडच्या स्टेशन मास्टरला हे रूल्स नाही माहिती असतील तर ह्या स्टेशन मास्टरचा काय फायदा? लोकांचा फास्ट रिमूव्ह होईल. हा जो तुमच्या मागचा जो ब्रिज आहे, या लोकांनी एवढा खर्च करून बनवलेला आहे, ठीक आहे, त्याचा काय फायदा? जर एवढा मोठा तुम्ही ब्रिज बनवताय परेलसाठी इकडे, पण अरे बाहेर निघायला लोकांना तीच छोटीशी नळी जर तुम्ही जागा दिली आहे, त्याचा उपयोग काय? हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि त्यांची काय प्रतिक्रिया या नागरिकांना गैरसोय होण्याबद्दल आपण ती पण जाणून घेऊया. तर काय सांगाल इकडच्या नागरिकांची गैरसोय होण्याबद्दल आणि इकडे ब्रिजेस वरती किंवा पायऱ्यांवरती जे काय प्रॉब्लेम फेस करतात लोक आणि गर्दी करून उतरतात, तर काय सांगाल याबद्दल? नमस्कार, मी इकडचा प्रभादेवीचा एक सामान्य माणूस, जो आम्हाला सामान्य माणसांना त्रास होतोय. हा जो परेलचा ब्रिज तुटलाय आणि ते तिकडे जी गैरसोय होते सामान्य माणसाची, त्याच्याबद्दल मी बोलण्यासाठी ते उभा राहिलोय. आणि त्याच्यासाठी मी साऊथ मुंबईचे खूप आभार मानतो की ते आमच्या विनंतीवरती ते आले. हे ते रूल्स लागू केले तिकडचे इंजिनियर लोकांनी, ते अतिशय चुकीचे आहे की आम्ही सामान्य माणसांनी एका लेनने लेफ्ट साईडने चढायचं. इकडे येणारे लोक 3 पदरी तीन लेनने इकडे उतरतायत, ठीक आहे. त्याच्यानंतर आम्हाला आज तिकडनं फिरून त्या लेफ्ट साईडने फिरून आम्ही इकडनं क्रॉस करणार आणि राईट साईडला येणार आणि इकडनं उतरणार आणि तिकडनं लेफ्ट साईडने चढणारे लोक इकडे येणार, क्रॉस करणार. आणि त्याच्यामध्ये जे आमचे आपटे होते लोकांना, म्हणजे धक्के लागतायत, बायकांना धक्के लागतात इकडच्या सामान्य लोकांना. आणि जे जर कोण फिजिकली चॅलेंज लोक आले त्यांना जे प्रॉब्लेम फेस होत आहेत, मी याच्याबद्दल तक्रारी केली रेल्वेकडे की बाबा तुमचे जे काही रूल्स आहेत ते तुम्ही कोणाकडनं लावून घेतलेत, कोण आहे याच्या मागे, काय कागदोपत्री तुमच्याकडे काय इन्स्ट्रक्शन आहेत की आम्ही नाही. इकडच्या सामान्य नागरिकांनी हे ब्रिज नाही वापरायचा. स्टेशन मास्टरकडे जा, मिस्टर दळवी, मी त्यांच्याकडे गेलो. मी त्यांना सांगितलं की सर, तुम्ही जे आमच्या इकडे रूल्स लागू केले आहेत आणि सांगताय की तुम्ही इकडे स्टॅम्पेड होऊ शकता, स्टॅम्पेड तर इकडे हमखास होऊ शकतं. कारण ज्या पद्धतीने लोक उतरतायत, मध्ये डिव्हिजन नाही आहे, काही नाही. लोकल लोकांना एकच लेनने चढायचं आहे, बाकीचे आपले हवे तसे उतरतायत. त्याच्यानंतर मग ब्रिज नाही वापरू शकत आहे. हे तुम्ही का म्हणून लागू केलं? तर त्यांचं म्हणणं होतं सर नाही, तुमचं आहे, आमचे इंजिनियर लोक डिसिजन घेतात. तुम्ही बोललो कोण आहेत तुमचे इंजिनियर? आम्ही कंप्लेंट करतो त्यांना. नाही, तुम्ही 139 वरती कॉल करू शकता. 139 वरती मी कॉल केला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. त्याच्यानंतर ते म्हणतात 139 वाले म्हणतात की हे लोकल नॉर्मल लोकल ट्रेनचे कंप्लेंट घेण्यासाठी हे चॅनल नाही. तर जर इकडच्या स्टेशन मास्टरला हे रूल्स नाही माहिती असतील तर ह्या स्टेशन मास्टरचा काय फायदा? त्याच्यानंतर माझं असं म्हणणं होतं की बाबा आम्ही लेफ्टने चढतो, त्याच लेफ्ट ब्रिजने आम्ही उतरू, ठीक आहे. आणि जे येणारी लोक जे तिकडे गर्दी करतात ते आरामात इकडे एवढं हा जो रिकामी पॅसेज आहे ते वापरून चढतील आणि मग तेच लेफ्टने खालती उतरतील, जेणेकरून फ्री फ्लो होईल, लोकांचा फास्ट रिमूव्ह होईल. हा जो तुमच्या मागचा जो ब्रिज आहे, या लोकांनी एवढा खर्च करून बनवलेला आहे, ठीक आहे, त्याचा काय फायदा? जर एवढा मोठा तुम्ही ब्रिज बनवताय परेलसाठी इकडे, पण अरे बाहेर निघायला लोकांना तीच छोटीशी नळी जर तुम्ही जागा दिली आहे, त्याचा उपयोग काय? त्याचा जर तेच तुम्ही हाच ब्रिज, कोणाला त्याची काही पडली नाही, त्याचा लोक कुठला रक्त आला, अँब्युलन्स त्याला घेऊन गेले. त्याच्यानंतर प्रभादेवी स्टेशनच्या जे स्टेशन मास्टर जे कोण आहेत इकडचे वरिष्ठ, त्या लोकांनी प्रभादेवी स्टेशनला दिलं काय? आजकालच्या छोट्या छोट्या स्टेशनवरती तुम्हाला एस्केलेटर भेटतील. आम्हाला ना या साईडच्या लोकांना एस्केलेटरची सोय ना काय. तिकडे त्या लांब त्या बाजूला एक लिफ्ट आहे, ती तुम्ही युज करू शकता. तर त्यासाठी पण तुम्हाला एवढं आतमध्ये जावं लागतं आणि आता तिथे काम चालू आहे, तर लोक कशी काय फेस करणार आणि काय म्हणून ते लिफ्ट वापरायला जाणार?
इकडे या साईडच्या लोकांना काय फायदा आहे? काहीच नाहीये. स्वस्त ठेकेदार घेतला, पण कोणतीही सुरक्षा नाही, विमा नाही, अनुभव नाही. टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली? सोसायटीवर, कारण चुकीचा निर्णय घेतला. आमच्याकडे अनुभवी कामगार, विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे. तुमच्या सोसायटीसाठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय. लाईफलाईन सर्व्हिसेस, जबाबदारीचं दुसरं नाव. त्याबद्दल मी इथे बोलण्यासाठी आलोय. आणि खरंच मी साऊथ मुंबई चॅनलचे खूप आभार मानतो की तुम्ही आमचं म्हणणं ऐकण्यासाठी इथे आलात आणि आमची कंप्लेंट, म्हणजे काइंड ऑफ माझी कंप्लेंटच आहे रेल्वेकडे. तर रेल्वेला मी जेव्हा सांगितलं की बाबा रे, तुम्ही हा ब्रिज इकडे एवढा का नाही वाढवला, जेव्हा इकडचे लोक जे असतात टीसी वगैरे जे उभे आहेत आणि स्टेशन मास्टर पण आहे, ते म्हणतात की अरे आम्हाला BMC ची परवानगी नाही मिळाली. अरे BMC ची परवानगी नाही मिळाली. आजकालचे बाहेरनं येणारी लोक इथे स्टॉल लावून जात आहेत, 2-2 दिवसात, एक हप्त्यात इथे स्टॉल लावत आहेत. पोझिशन आहे इंडियन रेल्वेमध्ये. तुमची ही लायकी की तुम्हाला बोरवली, तुमची हीच लायकी आहे का की तुम्हाला BMC वाले परमिशन नाही देणार? एवढ्या एका ब्रिज साठी तुम्ही फक्त एवढे मोठे मोठे ब्रिज बांधताय, पण बाहेर पडायला रस्ते छोटे आहेत. ज्या पद्धतीने लोक तिकडे मेली स्टॅम्पेड मध्ये परेलच्या बाजूला, ठीक आहे, दादरच्या त्या साईडला जो ब्रिज होता तिथे जी लोक मेली स्टॅम्पेड मध्ये होऊन, जे लोकांच्या बरं वाईट झालं, तशीच तुम्ही इथे वाट बघताय की तसं काहीतरी इथे होईल, मग तुम्ही तुमचे डोळे उघडतील आणि मग तुम्ही मोठा ब्रिज बांधाल. तर त्यासाठी परत आम्हाला सामान्य लोकांना तिकडे रक्त गाळावं लागणार. तुमचा उपयोग काय? जर तुम्हाला आम्ही सगळं टॅक्स पे करतोय, सगळं पे करतोय, तुमची तिकीट खाताय, तुम्ही इकडे 9-9, 7-7 TC लोक आणून ठेवले आहेत, ठीक आहे, त्यांचा उपयोग काय आहे? अरे बाबा, त्यांच्यावरती पैसे घालवण्यापेक्षा तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर नीट बनवा. सामान्य माणूस, प्रभादेवीचा एक सामान्य माणूस आहे, ठीक आहे, की बाबा चला, मी एवढं पण म्हणतो की प्रभादेवी हेल्थ स्टेशनचं नाव चेंज करून तुम्ही प्रभादेवी केलं का? आता सामान्य लोकांच्या समाधानासाठी आणि इंग्रजांचं नाव नाही पाहिजे. पण त्याच सामान्य लोकांना तुम्ही काय दिलं? हे गर्दी आणि हे व्हॉट वी से, आम्हाला जे कंजेस्टेड होऊन इकडे पोहोचावं लागतं, हे तुम्ही दिलंय. गर्दी आणि धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी तुम्ही आम्हाला दिली आहेत आजपर्यंत. करा ना चांगल्या सुविधा. इकडनं फक्त हा ब्रिज वाढवायचा आहे, तिकडे कनेक्ट करायचं आहे, ठीक आहे, 2 पिलर इथे टाकलेत, तिथे तसे 2 पिलर टाका. थोडा जरा सुटसुटीतपणा आणा, आम्हाला पण जरा बरं वाटेल स्टेशनवरती यायला. नाही तर आम्ही त्या तिकडनं जेव्हा बघतो इकडे जेव्हा जी गर्दी झाली असते, तेव्हाच आमचं मन असं होतं, अरे यार इथे आम्ही का आलो प्रभादेवी स्टेशनला. तर ही आजी इथे आली आहे. आजी, तिथे तुम्हाला हे सीडी चढताना किती त्रास होतो? खूप चांगले आहेत आमच्यासाठी तरी, म्हणून आम्हाला ते हवेत. थोडीशी फार सुधारणा केली रेल्वेनी, फार उपकार होतील त्यांचे. आज टाकीची स्वच्छता टाळली, उद्या पोटदुखी, उलट्या, ताप हे कोण टाळणार? सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. 2002 पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीय. आम्ही काळजी घेतो, कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही. जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा. लाईफलाईन सर्व्हिसेस. पण हीच तफावत होते. तर काय सांगाल, ही जागा स्वतः सांगतायत की BMC कडे जा. एक्झॅक्टली. तर ही आम्हाला माहित नाही आमचे वरिष्ठ कोण आहेत. ते म्हणतात की आम्हाला माहित नाही आमचे वरिष्ठ कोण आहेत, त्यांनी डिसिजन घेतला तर हा मानावा लागेल. ह्यावेळी म्हणजे P-कार्स मध्येच ते लोक युज करू शकतात. अरे मग आम्हाला आमच्या कामावरती नाही पोहोचायचंय का? मला अजून एक गोष्ट ऍड करायची. आज सकाळी, आजचेच दिवसात आहे, मी 2 दिवसाआधी एक कंप्लेंट टाकली आहे. मी आज ज्या स्टेशन मास्टर मिस्टर दळवी यांना विचारले की सर माझ्या कंप्लेंटचं काय उत्तर आलंय का? तर ते त्या मॅडम सांगतात, मॅम ती फाईल काढा, ही फाईल काढा. त्यांना हेही नाही माहिती की माझी कंप्लेंट त्यांनी कुठच्या फाईल मध्ये ठेवली आहे. तर हेच सामान्य नागरिकांची कंप्लेंट, याच्यावरती एवढं लक्ष दिलं जाते की यांना हेच माहिती नसतं की कंप्लेंट कुठे टाकली या लोकांनी. काय वापरायचं, जी काय गर्दी होते ती या मागच्या प्लॅटफॉर्मच्या इथे होऊ द्या. ते लोक चढतील, ते लोक इकडनंच लेफ्टने जातील, ना कोणाला कोणाची क्रॉसिंग करायला लागणार, ना कोणाला आधा येणार. सगळे म्हणजे इव्हन बायका पण इकडे बोलत असतात, दरवेळी कोणाला नाही म्हणजे बोलतो ना, रोज मी सकाळी ऐकतो की कुठची तरी एक बाई कोणाला तरी शिव्या घालते, अरे तुम्हाला देखे नाही चलने पाहताय का, तुम्हाला दिसत नाही का इकडे धक्का लागतोय. अरे पण तो धक्का का लागतोय? कारण या मूर्ख यांच्या डिसिजनमुळे, हा जो चुकीचा डिसिजन घेतला गेलाय त्यामुळे. जर तुम्ही इकडनं आम्हाला लेफ्ट साईडनी चढून तर लेफ्ट साईडला उतरायला दिलं, आणि जर लेफ्ट साईडनी चढून परत आम्हाला तोच तिकडे जायला दिलं, आणि इकडची जी लोक आहेत त्यांना हा ब्रिज वापरायला सांगितलं, तर इकडे धक्काबुक्की होणार नाही, ना बायकांना कुठचा इजा होणार. आणि बाबा काहीतरी एस्केलेटर लावा आणि डिव्हिजन प्रोव्हाइड करा, कारण म्हातारी लोक आणि अपंग लोक खूप तिकडे त्रास फेस करतात.
त्यासाठी हीच विनंती आहे, बाबा रेल्वे जागी व्हा, पुन्हा स्टॅम्पेड यायची एक मौका देऊ नका कोणाला प्लीज. पण तरी सुद्धा नागरिकांना इकडे गैरसोय फेस करावी लागते. इकडचे रेल्वे पोलीस कर्मचारी फक्त स्टेशन पुरते आणि रेल्वेच्या जमिनीवरचे फक्त कंप्लेंट नोंदवतात. पण हे कंप्लेंट कोण नोंदवून घेत नाही, कारण इथे पोलीस हस्तक्षेप करू शकत नाही किंवा अन्य कोणतीही संस्था हस्तक्षेप करू शकत नाही. फक्त रेल्वे या ठिकाणी ऍक्शन घेऊ शकते. पण हे रेल्वे कर्मचारी असमर्थ ठरले आहेत इकडच्या नागरिकांचे प्रश्न सोडवायला. त्यांची चेंगराचेंगरी किंवा काय त्यांना गैरसोय होते याबद्दल ते काही दिलगिरी व्यक्त करत नाहीत किंवा कोणतंही ऍक्शन घेत नाहीत. मी कॅमेरा पर्सन प्रणव सोबत सुमया गावडे, मुंबई, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा पाहता. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.